1961 मध्ये घाटाची सुरुवात झाली, लक्षात घ्या. 1861 मध्ये घाट, 1869 मध्ये घाटाचं काम पूर्ण झालं. त्यावेळी फक्त 14 लाख रुपये, म्हणजे त्यावेळेची ती फार मोठी रक्कम आहे. 14 लाख रुपये म्हणजे तो घाट पूर्ण झाला. मी सगळी माहिती काढली त्याच्यामध्ये. आणि आता करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जो गोंधळ घातला आहे त्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. त्या अधिकाऱ्यांवरती सखोल चौकशी व्हावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. त्याची माझी मागणी ही पहिली आहे की तुम्हीच गुन्हा दाखल करायला पाहिजे. तुम्हाला त्याच्या पुरावे देतो, सगळे भ्रष्टाचार जे असतील ना ते सगळे माझ्याकडे सारे पुरावे तुम्हाला देतो त्या ठिकाणी. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला, आकेरी, आंबोली घाट रस्ता तुमच्या राहते मार्ग 180चं नाव. त्यामध्ये आंबोली रस्ता फणसवाडी रस्त्यावरती जे ब्रिज बांधलंय महत्वाचा रस्ता आहे. तर फोटो आता माझ्याकडे आहे, पण फणसवाडी रस्ता ते रस्ता सरळ जातोय आणि ब्रिज असं दुसऱ्या बाजूला बांधलाय. त्या ठिकाणी अनेक अपघात झाले. ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे ब्रिज झालंय त्याची सखोल चौकशी, जे इंजिनियर असतील, कार्यकारी अभियंता असतील, कार्यकारी अभियंता तुमच्या अखत्यारीत येत नाही, परंतु तुम्ही कळवा ते पूर्ण ब्रिज एका साईडला गेलेलं आहे आणि एका साईडने ते रस्ता एका साईडने, आणि आता पुढे जाऊन त्यांनी मिळवलंय, परंतु अपघात मोठ्या प्रमाणात झाले. त्याचं हे पहिलं निवेदन तुम्हाला मी सादर करतोय. त्याची सखोल चौकशी व्हावी, त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. बघून घ्या, आम्ही त्याच्यावरती तुम्ही माहिती नाही त्याच्यावरती. ते जवळजवळ 40 लाख रुपयाचं खर्चाचं ब्रिज आहे. आणि तिरका बांधलाय. माझं मत तुम्ही जाऊन बघितलं तुमच्या लक्षात प्रत्येक वाहन चालकांना येतं. जे अधिकारी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे की मी पत्र पाठवले, परंतु हे तुमच्याकडे आम्ही देतोय. दुसरं 2010 ते 2014 या कालावधीमध्ये ह्याच रस्त्यावरती हे बघा 180 मधील तपशील नूतनीकरण किती वेळा करण्यात आलं याचा तपशील आम्हाला मिळावा. या रस्त्यावरती साईड पट्टी दुरुस्तीकरिता करण्यात आलेले बिलाचा खर्च याचा तपशील आम्हाला मिळावा. या रस्त्यावरती खड्डे बुजवण्यासाठी किती खर्च झालाय त्याचा तपशील आम्हाला मिळावा. साईड पट्टी रस्त्याची संरक्षक भिंत कठडे दरवर्षी बांधले जातात, त्यावरती झालेला 10 वर्षाचा खर्च आम्हाला मिळावा. कर्मचारी वर्ग त्यांनी प्रवास भत्त्याची बिलं त्यांनी घेतलेली आहे, म्हणजे ह्याचा अर्थ ते त्या ठिकाणी होते, साईडवर गेले होते. हो, साईडवरती गेले त्याचा अर्थ निघतो. आणि त्या प्रवास भत्ते त्यांचे सगळे द्या. त्यानंतर कार्यकारी अभियंता या काळामध्ये कोण होते, इंजिनियर्स कोण होते, सब इंजिनियर्स कोण होते, त्याची लेखी माहिती आम्हाला मिळायला पाहिजे. त्यानंतर जो रिफ्लेक्टर बसवत आहे, दरवर्षी मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्टर बसवत आहे. रिफ्लेक्टरचा खर्च अवाके सवा घेतला गेलाय, त्याची बिलं काढली गेली, रिफ्लेक्टर त्या ठिकाणी दिसत नाही. अशा स्वरूपाचं सगळं प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 40 कोटी रुपयापेक्षा जास्त भ्रष्टाचार ह्या रस्त्यावरती झालेला आहे असं आमचं पूर्ण मत आहे. आणि त्याची सखोल चौकशी खात्यामार्फत सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी ह्या अधिकाऱ्यांची गुन्हे दाखल करावे. साहेब हे सत्य आहे. अपघातामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं हे सत्य आहे. अपघातामध्ये अनेक लोकांना वाहनांचं नुकसान झालं हे सत्य आहे. म्हणजे ह्याच्यात काय नाही. काही अधिकाऱ्यांची आहे गोव्यामध्ये फ्लॅट आहेत, 8 एका इमारतीमध्ये फ्लॅट आहेत. हे जर बोललं तर त्याची चौकशीमध्ये घ्या तुम्ही. 8 ह्याची ईडी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे. ह्याची ईडीच्या मार्फत चौकशी व्हायला. आम्ही हवेत बाण मारत नाही. ह्या कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीवरती बसून जर त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार तुमच्याविषयी बोलत नाहीये, लक्षात घ्या. तुमचा मी रिस्पेक्ट करतो. तुम्ही आनंद पहिल्या दिवसापासून तुम्ही मला रिस्पेक्ट केलाय. आम्ही तेवढा रिस्पेक्ट जे रिस्पेक्ट करतील त्याला रिस्पेक्ट आम्ही ठेवतोय. परंतु जर ह्याच्यामध्ये ह्या विषयामध्ये यांच्या भ्रष्टाचारामध्ये एखाद्याचे अनेक संसार जर उद्ध्वस्त होत असतील तर त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही. या ठिकाणी हे बघा, हा जो विषय ज्या ठिकाणी
महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अभियंता असतील, महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील, यांच्यापर्यंत आम्ही जाऊ आणि शेवटचा स्टेज आम्हाला हे न्यायालयीन बाबीसाठी सगळे विषय हवे आहेत आणि न्यायालयामध्ये आम्ही हे जर गुन्हे दाखल होत नसतील तर आम्ही न्यायालयात जाऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहोत। तर आम्हाला तुम्ही सखोल चौकशी करून याबाबतचे आणि खाते अंतर्गत तुमच्या अधिकारामध्ये ते तुम्ही करा, ते वरती तुम्ही पाठवा, परंतु ह्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रॉपर्ट्या सहित प्रत्येकाची चौकशी व्हायला हवी आणि आम्ही शांत बसणार, आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाची या ठिकाणी आंदोलन करू आणि आंदोलन करूनही जर शासनाला जाग येत नसेल, मुख्यमंत्र्यांना जाग येत नसेल तर या ठिकाणी कायद्याचे आधार घेऊन त्या ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल करू। 12 मागण्या आहेत आपल्या। होय, जे आमच्या अखत्यारीतले सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाने केलेल्या काही रस्त्यांची माहिती, कावळेसाद पॉईंट, महादेव पॉईंट, हिरण्यकेशी हे रस्ते खराब झाले, फोटोसहित तुम्हाला दिले, हे रस्ते खराब झाले त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आमच्या विभागामार्फत झालेले ते कधी झाले काय चौकशी करून तुम्ही स्वतः व्हिजिट करून घेतली, मुद्दाम व्हिजिट करून घ्या। सगळ्यात गंभीर बाब त्या ब्रिजची आहे, ब्रिज तुम्ही बांधला, ब्रिज रस्ता असा सरळ जातो, ब्रिज असं बांधताय म्हणजे तुम्ही काय कशामध्ये होत आहे, त्याची रिकव्हरी लावावी, कोणाची ह्या अधिकाऱ्यांची रिकव्हरी लावावी। साहेब लक्षात घ्या, आम्ही आता माझ्या बोलण्याच्या ओघात तुमच्याकडे शब्द आला, परंतु एका प्लांट वरती बसल्यानंतर मला मारण्यासाठी तुम्ही आणि त्या ठिकाणी अधिकारी असतात, अधिकारी सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी असतात। भ्रष्टाचाराचा भाग आहे, ट्रान्सफार मध्ये अधिकारी जाणे हा पण एक भ्रष्टाचाराचा भाग आहे। तो भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा ते खर्च करायला लागतात, सीसीटीव्ही कॅमेरे मागू शकतात। एखाद्या अधिकाऱ्याचे त्याच्या पूर्वी जे काही ते घडलेलं आहे म्हणजे पैसे लुटण्याचं काम, त्याच्यामुळे ह्या घाटाची परिस्थिती झाली। गेल्या 3-4 वर्षात काही त्याची दुरुस्ती काही नाही अक्षरशः तर 4 वर्षापूर्वी ना घाटाच्या बाजूने चर मारून ती पाईपलाईन घालायला 3-4 वाजता येताना त्या घाटात धुक्याचे असे प्रॉब्लेम होतात ना, काय गाडी मात्र दिसत नाही काही कळलं ना, रिफ्लेक्टर मोठीच वाटतो साहेब, आम्ही चुकीची मागणी करत नाहीये। तुमची मागणी चुकीची बिलकुलच नाही, एकदम रास्त आहे। आता आपण बजेटमध्ये टाकून त्याला फंड उपलब्ध झाला ना की ते करून घेऊ। दुसरी गोष्ट, आता तो NH झालेला आहे, त्याच्यामुळे NHचे जे अधिकारी त्यांच्याशी माझं बोलणं, तर NH कडे वायडिंगसाठी किंवा इतर मोठ्या प्रमाणात प्रसर ऍटलीस्ट आता जसं त्यांनी बघा घाटामध्ये वरती त्या नेट लावलेले, सो नेट लावले सुरक्षितेच्या दृष्टीने लावले, हे पण सुरक्षितेच्या दृष्टीने NH कडे बऱ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतो। सो मी त्यांनाही रिक्वेस्ट करणार आहे, कालच माझ्याकडे यांचं पत्र आले, कोल्हापूरच्या NHचं पत्र आलेलं आहे, त्यांनी आम्हाला म्हटलं की हा रस्ता आता आमच्या ताब्यात द्या म्हणून। तुमच्या ह्या कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने त्यांना 8 लाख रुपये देऊन मध्यस्थी करून ते विषय थंड केला। त्या माणसाने त्यांनी ह्या तुमच्या कार्यालयातल्या एका जेईने त्या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षाबरोबर 8 लाखाची तोड करून तो विषय थांबवला, समजलं काय? त्या अधिकाऱ्याची चौकशी करा जो मध्यस्थी करणार आहे त्याची। साहेब दुसरी गोष्ट अशी आहे, ते घाटात तुम्ही संरक्षक कटडे बांधतात बघा, ते संरक्षक कटडे बांधताय, जुन्या पण कटड्यांना व्हाईट रंग घालतात, एकच दाखवलं नाही सगळं बांधकामला, काय म्हणत व्हाईट रंग मारलाय, सगळ्यांना व्हाईट रंग मारून टाकलाय। व्हाईट रंग आपला नाही काय सांगतो ते कधी मला असा संशय आहे की त्याचं बिल काढणार, त्याची काळजी करू नका, त्याची काळजी करू नका, मी मोजमाप मी चेक करेन, बरोबर आहे की नाही? काही समजत नाही, कलर एकसारखा मारून टाकलाय, आपण ह्या वर्षी काय झालं, चुनागिरू इथे कधीच कोणी रस्त्याला मारलं, मी एवढं झटपट काम करताना त्याच्या आतमध्ये काही शेड झालं ते तरी घट्ट पाहिजे। ते जे आहे की नाही, कौनाबा कॉन्क्रीट, जुना कॉन्क्रीट मला ओळखता येतं आणि तुम्ही त्याची काळजी करू नका, होणार नाही। मी मला 5% करायचं असते, 50% चेकिंग पोलिसांकडे पोलीस स्टेशनला आता निवेदन देतो, 5% तपासणी करत असतो बिलाची। ह्या केसमध्ये आपली मागणी आहे किंवा माझी नैतिक जबाबदारी आहे की मी 50% चेकिंग करेन आणि ह्याची होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। असल्यास संबंधित जो जेई आणि डी असेल त्याला आपण सोडणार नाही, जर चुकीची मोजमाप किंवा फर्टिलायझर आम्ही अपघातच नाही मागतो पोलिसांकडे, हे म्हणालो
की जे माझ्या अखत्यारीतले मुद्दे आहेत त्याची मी चौकशी करतो. जे वरिष्ठ लेवलचे असतील ते मी वरिष्ठांना हा अर्ज फॉरवर्ड करून टाकतो. आमचं म्हणणं कसं लक्षात घ्या की भ्रष्टाचार मुळासाठी थांबू शकत नाही, परंतु घाट रस्त्यावरती काम चांगलं हवं. ज्या ठिकाणी जीव जात आहे त्या ठिकाणी ब्रिज बांधाय, ब्रिजवर त्यांच्या नोकऱ्या जातील अशी परिस्थिती. नंतर जाऊन ब्रिज बघा, रस्ता असं सरळ गेला आणि ब्रिज इकडे बांधले 2 वर्षातले आहेत. 2 वर्षातले कुठे सांगा दोडामार्गमध्ये त्या रस्त्याची चौकशी व्हावी. दोडामार्गमध्ये पूल बांधतात, दोडामार्ग ब्रिज बांधतात ते बघाच, परंतु त्याच्याबरोबर जो रस्ता केला तो रस्त्याची काही त्या ठिकाणी दिसत नाही. संपूर्ण रस्ता खराब झाला, म्हणजे सकल चौकशी होईपर्यंत त्याची बिलं थांबवली. दोडामार्ग ह्याच्यावर बीचघर दया परब हा सोसायटीच्या ह्याच्यावरती काम करतोय. दया परब सोसायटीचे हे करून काम करतोय. त्यांनी बांधलेली सगळीच कामं ही बोगसच आहेत. त्याजवळ आता 2च तुम्हाला उदाहरण देतो. एक बावळाट तिथं एक ब्रिज बांधलाय, त्या ब्रिजचं संपूर्ण रेलिंग ह्यांच्या घराकडे लावलेलं त्यांनी घरी काय. दुसरा जो त्यांनी जो साखोकम ब्रिज बांधलाय त्याचा काही लोकांना फायदाच नाही. त्या सरपंची चौकशी होईल, त्याच्यावरती व्हिजिट करा. जनतेला साखो तिकडे जात आहे बावड डिटेल्स बाकी पाठवून माझ्याकडे आहे वेगळं मी पत्र केलं नाही. परंतु आणि जर त्याने आपल्या घरी ठेवलं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा पोलिसात. ते गुन्हा म्हणजे तो त्याला संबंधित शाखा केंद्र जबाबदार असतात की शासनाची जी प्रॉपर्टी आहे ती एखाद्या ठेकेदाराच्या घरी काय करते. ती शासनाच्या कार्यालयात पाहिजे ना, शासनाच्या वर्कशॉपमध्ये पाहिजे. 2,32,00,000चा खर्च झालेला आहे. 19-20 झाला कधी ते 19-20 2,32 नाही हे मंजुरीच आहे. आता ते सगळं डिटेल मला वर्क ऑर्डर आणि बिलिंग काढून बघावं लागेल. त्या दिवशी ते आले होते माझ्याकडे. आय थिंक काम झालं का? काम पूर्ण झालंय. कधी झालं ते पूर्ण? 19-20चं काम होतं, मे बी 20-21ला झालं असेल. म्हणजे 2 वर्षात खर्च पडला का तो? शेवटी खर्च कधी झाला साहेब ऐकून घ्या. नाही खर्च पडला तुमचे पैसे आणि पैसे कधी खर्च झाले याला महत्व आहे. बरोबर आहे. मग 2 वर्षापूर्वी झालं असेल काम ना, तर ते बिलं बघून आम्ही तुम्हाला माहिती पुरवतो. मग 2 वर्षात झालेला रस्ता एवढा ताबडतोब खराब होऊ शकतो? किती संपलं आहे? 3800 ते 4500. आता ह्याच्यावर तुम्हाला सांगतो 7 किलोमीटरचं ह्याच्यात लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष त्याच्यात किती झालं आहे ते मला MD आणि ते बघून सांगावं लागेल तुम्हाला किती मीटर केलेलं आहे. जनरली 500 मीटर करा. 2 वर्षात खराब व्हायला पाहिजे. त्याचा DLP असतो 2 वर्ष पिरियडचा. 2 वर्ष DLP. आता त्याच्यात कुठला आहे खराब कुठला चेनेज ते आम्ही पाहिजे तुम्हाला सांगतो. दुसरं काम होतं 45 ते 54,800. हे पण 2019-20चं होतं. हे 2,69,00,000 त्याच्यावर काम. ही 2 कामं पूर्ण झालेली होती. 4 कोटीची. आणि त्याच्यानंतरची जी बाकी आहेत ती आता आहे तर प्रगतीत कामं असलेली आहेत ती. आता मगाशी कोणतरी विचारलं घाटात वॉलचं तुम्ही वगैरे विचारलं. संरक्षक कठडे बांधणे हे आता मंजूर काम आहे. हे आपलं 2.5 कोटीचं मंजूर काम आहे. हे 2.5 कोटीचं तिथं टेंडर असेल GST वगैरे मायनस करून सगळं ते आता प्रगतीत आहे. त्याच्याबद्दल तुम्ही आता हे सगळे फोटो 100% साहेब कलर मारलेला कलर मारलेला पण खंड पकडणार. मी तुम्हाला कलर मारलेला पकडणार. मी तुम्हाला शब्द दिला का घाटातल्या खड्डामध्ये मध्ये तुटलेला आहे तो. गाड्याने ठोकून असं ठोकून तुटलेला. घाटाचा खड्डा पूर्ण तुटलेला नाही. विजय चव्हाणचं ऐकून घ्या. विजय चव्हाणचं चौकून जरी गाव असलं तरी आंबोलीला आमचं नेहमी येणं जाणं असतं. त्यामुळे घाटावर आमचं पूर्ण लक्ष आहे. घाटाचा संरक्षक खड्डा कुठे तुटलेला आहे, कुठे फुटलेला आहे, कुठे करंट राहिलेला सगळं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते मध्ये तुटलेलं आहे. 2 कोटी जर त्याच्यावर खर्च होत असेल तर 100% तो खड्डा पूर्ण ते व्हाईट कलर मारला ना तर त्याच्या मागेचं इंगित तेच आहे. तुम्ही त्याची पूर्ण चौकशी करा. आणि ते 1 किलोमीटर आहे. नाही त्यांचं म्हणणं आहे ज्याला तुम्ही चुना मारले की नाही आता म्हणजे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू जुन्या दगड्या भिंतीला त्याचं पण रेकॉर्डिंग. हो साहेब एवढं फास्ट मी पहिल्यांदाच बघितलं. मी काय सांगतो खड्डा केल्यानंतर ताबडतोब ते वाळायच्या ओबत व्हायचं लावून टाकलंय. ठीक आहे ना फास्ट तुम्ही आता जो आरोप करताय आरोप नाही आरोपच आहे. म्हणणं म्हणताय की तुम्ही त्या दगडाला चुना मारलाय त्याची पण संशय आहे तुमचा. हा संशय तुमचा खरा ठरणार नाही. आणि जर ठरला ना तर मी अधिकारी आहे. मग जो कोणी
जेई जो कोण देईल ते बिल रेकॉर्ड करून आणेल त्याच्यावर माझ्यासारखा गुन्हा दाखल करेल. मी स्वतः त्या लोकांची विजिलन्स आणि साहेब ते- कंप्लेंट करणार हे तुम्हाला सांगतो.